First question, a shopkeeper mixes liquid P worth rupees 88 per liter and liquid Q worth rupees 70 per liter. If the cost of mixture is rupees 80, then quantity of liquid P is approximately what percent of the quantity of liquid Q in the mixture. काय सांगितलं, एक शॉपकीपर आहे, त्याच्याकडे दोन प्रकारचे लिक्विड आहेत, लिक्विड पी आणि लिक्विड क्यू. लिक्विड पीची प्रति लिटर प्राईस 88 रुपये आणि लिक्विड क्यूची प्रति लिटर प्राईस 70 रुपये. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर ॲव्हरेज प्राईस काय निघते तर 80 रुपये निघते. तर आपल्याला काय सांगायचं आहे, पी हे क्यूच्या किती टक्के असं सांगायचं. बघा आता आपण कसं मांडायचं. पी क्यू आणि पीची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 88 रुपये प्रति लिटर, क्यूची किती आहे 70 रुपये प्रति लिटर आणि ॲव्हरेज किती आहे आपल्याला 80. आता बघा ही जी मधली व्हॅल्यू असते ती कधी पण इथं जर समजा कॉस्ट प्राईस दिली, इथं पण कॉस्ट प्राईस दिली, तर मधली पण व्हॅल्यू कधी पण कॉस्ट प्राईस घ्यायची. म्हणजे ह्याचं जर युनिट आणि ह्याचं जर युनिट एक असलं तर ह्या मधल्याचं पण व्हॅल्यूचं युनिट काय करायचं आपण त्याचप्रमाणे घ्यायचं असतं. समजा कधी कधी काय म्हणते ती तर त्यानं मिक्स केल्यानंतर 80 रुपये प्रति लिटरनं विकली, पण इथं काय आपल्याला सी पी दिलेलं असते. इथं पण काय आहे सी पी म्हणजे खरेदी किंमत इथे दिली आणि इथं विक्री किंमत दिली. असं घ्यायचं नाही कधी. कधी पण जर समजा विक्री किंमत दिली तर कितीच्या तर प्रॉफिटनं झालेलं असते किंवा कितीच्या तर लॉसनं झालेलं असतं. त्याच्यावरनं काय करायचं आपण कॉस्ट प्राईस पहिल्यांदा काढून घ्यायची आणि मगच मध्यभागी ती व्हॅल्यू मांडायची. म्हणजे तिन्ही ठिकाणच्या व्हॅल्यूची जी युनिट आहे ते सेम पाहिजे आपल्याला, तरच आपण ॲलिगेशनच्या प्रमाणे हे सॉल्व करू शकतो. आता ॲलिगेशनमध्ये एक काय लक्षात ठेवायचं, जर एखादी व्हॅल्यू हिथली जर समजा मोठी असली तर हिथली व्हॅल्यू त्याच्यापेक्षा लहान असते आणि हिथली व्हॅल्यू त्यापेक्षा मोठी असते. म्हणजेच एक व्हॅल्यू मोठी एक व्हॅल्यू लहान आणि ह्या दोन्हीच्या मध्यभागीच ही व्हॅल्यू असते, मधली जी व्हॅल्यू असते ती. हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता बघा हे सॉल्व करताना कसं करायचं. हे सॉल्व करताना कधी पण ह्यांच्यातला डिफरन्स घ्यायचा. बघा आता मोठ्या व्हॅल्यूमधून बारकी व्हॅल्यू वजा करायची. 88मधून 80 गेलं तर ती व्हॅल्यू आल्याला जो डिफरन्स आहे तो खाली मांडायचा इकडच्या साईडला. किती आला 8 आला. तसंच 80मधून 70 गेलं तर किती राहिलं 10 राहिलं. ते 10 कुठे येणार इथं. म्हणजे ह्या दोन्हीचा रेशो काय झाला पीचा 10 आणि क्यूचा 8. म्हणजे 10:8 म्हणजेच 2 अजून भाग जाते. 2×5 10 आणि 2×4 8 म्हणजे 5×4 आला. तर त्याने काय सांगितलं पी इज व्हॉट पर्सेंट ऑफ क्यू. आता कोणाला कंपॅरिझन केलं आहे क्यूला केलं आहे. म्हणजे क्यूच्या पी किती टक्के असं सांगायचं. म्हणजे क्यूला कुठं मांडावं लागणार आपल्याला छेदात आणि पीला कुठं मांडावं लागणार अंशात आणि इंटू 100. का तर पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे पी हे क्यूचे किती टक्के. बघा आता 4×4 4×25 100 आणि 25×5 किती झालं 125. म्हणजेच 125% किंमत आली. 125% म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. Average run scored by batsman in 11 innings is 36 and the average run scored by him in next 4 innings is 75. What is the average run scored by him in 15 innings? काय सांगितले एका बॅट्समननं काय केलं 11 इनिंगमध्ये ॲव्हरेज 36 रन काढलेत आणि त्याच्यानंतर काय केलं नेक्स्टच्या 4 इनिंगमध्ये 75 ॲव्हरेज रन काढले. तर टोटल किती झाले 11 आणि 4 15 इनिंग्स झाल्या. तर त्या 15 इनिंग्समध्ये ॲव्हरेज काय असेल असं विचारलं. बघा आता पहिल्या 11 इनिंग्समध्ये ॲव्हरेज किती होतं 36 होतं. नेक्स्टच्या 4 इनिंगमध्ये ॲव्हरेज किती झालं 75 झालं. सपोज करू आपण की ह्या 4मध्ये पण काय करू आपण 36च केलं आहे असं गृहीत धरू. म्हणजे 36पेक्षा ह्यानं ह्याच्यामध्ये किती एक्स्ट्रा केलं तर ह्या 4मध्ये बघा आता 36 आणि 75 मधला फरक किती आला 75 - 36 9 आणि 3 39 आला. म्हणजेच 39 असं जास्त केले. बरोबर आहे. किती इनिंग्समध्ये केले तर 4 इनिंगमध्ये केले. म्हणजे टोटल किती जास्त आलं 39 × 4 केल्यानंतर 9×4 36 झालं 3 आणि 3×4 12 3 15 म्हणजे 156 जास्त आलं. बरोबर आहे का 156 जास्त आलं. तर ते काय करायचं आपल्याला 15 इनिंग्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. बघा आता
म्हणजे आपल्याला काय करायचं आहे टोटल. आता बघा मी पहिल्यांदा काय केलं आहे, ह्या 11मध्ये पण 36 केलं होतं आणि ह्या 4मध्ये पण आपण 36च धरलं. मग एक्स्ट्रा किती झालं 39 झालं, बरोबर आहे का. ते 39 काय झालं, किती इनिंग्समध्ये एक्स्ट्रा केले तर 4 इनिंगमध्ये केले. म्हणजे टोटल किती एक्स्ट्रा निघालं 4 गुणिले 39 156 एक्स्ट्रा निघालं. तर ते 156 काय करायचं आपण 15मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, म्हणजे 15नं भागायचं. 15 10 150 आणि 15 चौक 60 म्हणजे 10.4 काय झालं एक्स्ट्रा आलं. आता आपण प्रत्येकाला 11ला पण आणि 4 इनिंगमध्ये पण आपण काय केलं 36 धरलं होतं. ते 36 प्लस एक्स्ट्रा किती आला ॲव्हरेज 10.4 म्हणजे टोटल किती झालं 36 आणि 10.4 46.4 म्हणजे टोटल 15 इनिंग्स नंतर हे काय भेटलं आपल्याला ॲव्हरेज तर 46.4 ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आता बघा आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे 9 15 27 47 77. आता ह्या नंबर सिरीजकडे जर बघितलं आपण तर जास्त डिफरन्स नाही आहे. त्यामुळे काय करायचं आपण 9 आणि 15मधला फरक किती आला 6. 15 आणि 27मधला फरक किती आला 12. त्यानंतर 27 47मधला फरक किती आला 20. त्यानंतर 47 77मधला फरक किती आला 30 आला. अजून एकदा डिफरन्स घेऊया आपण 6 12मधला 6, 12 20मधला 8 आणि त्यानंतर 20 30मधला किती आला 10 आला. आपण जर बघितलं तर 6 8 10 ह्याच्यानंतर मग नेक्स्ट टर्म काय यायला पाहिजे 12 यायला पाहिजे. म्हणजे 30मध्ये काय करायला पाहिजे आपण 12 मिक्स करायला पाहिजे म्हणजे 42 झालं. म्हणजे हा 42 डिफरन्स कशातला असणार आहे ह्या 77 नंतर असणार आहे. म्हणजे 77मध्ये आपल्याला 42 ॲड करावं लागणार आहे. 7 आणि 2 9 7 आणि 4 11 म्हणजे नेक्स्ट टर्म काय येणार आहे तर 119 येणार ऑप्शन बी. नेक्स्ट 49 64 81 100 121 आणि क्वेश्चन मार्क. आता बघा आपल्याला ह्या एकदा जर नीट बघितलं तर आपल्याला सगळ्या वर्ग संख्या दिसतात. हा काय आहे 7चा वर्ग आहे, हा 8चा वर्ग आहे, त्यानंतर 9चा वर्ग, 10चा वर्ग, 11चा वर्ग दिलेला आहे. ह्याच्यानंतर मग काय येणार आपला 12चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे 144 म्हणजेच ऑप्शन ई. नेक्स्ट आता बघा ही लय मोठी संख्या दिलेली आहे त्यामुळे काय करायचं आपण लहानाकडून जरा विचार करूया. हे 121 काय आहे आणि 1331 काय आहे आपल्याला 121 म्हणजे आपल्याला माहीत आहे की 11चा वर्ग आहे आणि 1331 काय आहे 11चा घन आहे. म्हणजे वर्ग घन त्यानंतर 11⁴ इकडे घेतलेला असणार आहे, 11⁵ घेतलेला असणार आहे. 11चा वर्ग घेतला आहे म्हणजे 11⁴ इथं येणार. मग 11⁴ म्हणजेच काय असतं 11च असतं. म्हणजे इथली क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे आपलं 11 येणार म्हणजे ऑप्शन ई. नेक्स्ट बघा आता 56 65 90 139 220 म्हणजे जास्त असा डिफरन्स नाही त्यामुळं काय करायचं आपण डिफरन्सच घ्यायचा. म्हणजे 56 आणि 65मधला फरक किती आला 9. त्यानंतर 65 आणि 90मधला फरक किती आला 25. त्यानंतर काय केले 90 आणि 39मधला फरक किती आला 49. त्यानंतर काय केले बघा आता हे 3चा वर्ग आहे, ही 5चा वर्ग आहे, त्यानंतर काय केले 7चा वर्ग. म्हणजेच ह्याच्यानंतर काय असणार आहे ऑड नंबरचा वर्ग घेण्यात आला आहे. म्हणजे हे दोन्हीतला फरक किती असणार आहे 100% 81 असणार आहे. मग त्यानंतर काय करायचं आपल्याला कारण आपल्याला मिसिंग नंबर आहे. मिसिंग नंबरमध्ये शक्यतो पॅटर्न फॉलो होतेच. ज्यावेळेस रॉंग नंबर विचारले जातात त्यावेळेस आपण क्रॉस चेक करायला जरा थोडीशी अडचण जाते. त्यामुळे आता इथं 9चा वर्ग घेतला त्यानंतरची ऑड संख्या काय आपली 11. 11चा वर्ग किती येणार आहे 121 येणार. म्हणजे 121 काय करावं लागणार आहे 220मध्ये आपल्याला मिसळावं लागणार आहे. म्हणजे 220 प्लस 121 किती आली बेरीज 1 4 3 341 म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट 28 140 840 58 40 58 80 आणि 47 040. बघा आता इथं एकदम काय केलं आहे असं जास्त संख्या वाढत गेली अचानक. त्यामुळे काय करायचं 100% मल्टिप्लिकेशन झालेलं असतं इथं. आता बघा 28 गुणिले जर 5 केलं तर काय होणार आहे 140 होणार आहे. आता बघा 14ला जर 6नं गुणलं तर 84 आणि वरचा 0 म्हणजे इथं 100% कितीनं गुणले 6नं गुणले. आणि इथं मग कितीनं गुणलं असणार आहे 5नं 6नं इथं 7नं गुणलं असणार आहे. क्रॉस चेक करायचं असलं तर 0चा तर 0 येणारच आणि 7च्या पाड्यात 7 चोक किती येणार आहे ही 4ला जर 7नं गुणलं तर 4 7 28 येणार आहे. म्हणजे इथलं डिजिट काय येणार आहे आपला 8 येणार. म्हणजे 80 लास्ट आलं का आलं म्हणजे 100% 7नं गुणले. त्यानंतर किती गुणलं असणार आहे 8नं. मग ह्याच्यानंतरची टर्म काय येणार आहे 9नं गुणून येणार आहे. 9नं कशाला गुणायचं आपल्याला 47 040ला आपल्याला 9नं गुणायचं आहे. बघा आता 9नं 0ला गुणलं 0 9 चौक 36 हातचाला 3 9नं 0ला गुणलं 0 आणि इथला 3 इथं
9 7 63 हातचा आला 6 आणि त्यानंतर 9 चौक 36 आणि 6 किती आलं 40 म्हणजे 40 33 60 एक मिनिट 36 आणि 6 42 येते 42 33 60 42 33 60 कुठं दिसतं आपल्याला ऑप्शन डी. नेक्स्ट आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय केलेलं असतं दोन इक्वेशन दिलेली असतात त्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपल्याला दोन्हीचं कम्पॅरिझन करायचं आहे. बघा आता x² + 31x + 210 = 0 असं दिलेलं आहे. कधी पण काय करायचं असतं आपल्याला इथली जी टर्म असते म्हणजे 210 इथं अशा दोन व्हॅल्यू शोधायच्या. म्हणजे आता बघा एक्सची पॉवर किती आपल्याला 2 म्हणजे एक्सचे रूट टोटल किती निघणार आहेत तर 2 निघणार. मग अशा दोन व्हॅल्यू शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 210 आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे 31 आली पाहिजे. तर कुठल्या दोन संख्यांचा येणार आहे 21 10 210 21 आणि 10 बरोबर आहे का. आणि ह्या दोन्हीची बेरीज केली तरच 31 येणार आहे. 21 आणि 10ची बेरीज केली तर 31 येणार आहे. म्हणजेच कधी कसं असतं तर x + 21 आणि x + 10 = 0 0 असं मिळालेलं असते. तर एक्सची व्हॅल्यू किती आली -21 आणि एक्सची व्हॅल्यू किती आली -10. त्यानंतर बघा आता 10 9 90 खालच्या वायची किंमत काढताना बघा आता दोन मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय मिळाले आपल्याला 10 आणि 9. त्यात बघा आता आपल्याला इथं +y मिळायसाठी म्हणजे +5 मिळायसाठी आपल्याला कोणाला चिन्ह द्यावं लागणार आहे प्लस आणि कोणाला मायनस द्यावं लागणार आहे. तर ह्या व्हॅल्यूला प्लस चिन्ह द्यावं लागणार आणि ह्या व्हॅल्यूला मायनस. म्हणजे 10मधून 9 गेलं तरच इथं +1 येणार आहे आपलं. म्हणजेच y + 10 आणि y - 9 म्हणजे yची किंमत किती झाली -10 आणि इकडं yची किंमत किती झाली +9 झाली. कारण इथं कसं असतं y - 9 = 0 असं भेटले तर yची किंमत किती झाली +9 झाली. आता कम्पॅरिझन करताना बघा -21 -10 -10 आणि +9. आता हे -10 ह्याला इक्वल आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठा आहे आणि हे +9 आहे ती ह्या दोन्हीपेक्षा पण मोठा आहे. म्हणजेच yची किंमत काय आहे एकदा इक्वल आहे आणि एकदा ग्रेटर आहे कोणापेक्षा एक्सपेक्षा. असा ऑप्शन कुठं दिसतं आपल्याला ऑप्शन सी. नेक्स्ट आता बघा 63 गुणाकार आला पाहिजे आणि दोघांचं काय बेरीज 16 आली पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे 9 7 63 आणि दोन्हीची बेरीज किती यायला पाहिजे -16. त्यासाठी ह्याला पण मायनस चिन्ह असणार ह्याला पण मायनस चिन्ह असणार. म्हणजेच कसं असणार x - 9 = 0 आणि x - 7 = 0. तर एक्सची व्हॅल्यू काय झाली 9 आणि एक्सची व्हॅल्यू काय झाली 7. त्यानंतर बघा आता इथं किती आलं 189. म्हणजेच काय झालं 21 9 189 असते. तर दोन्हीची बेरीज केली तर 30 यायला पाहिजे पण -30 यायला पाहिजे. म्हणून दोन्हीला पण काय होणार आहे मायनस चिन्ह लागणार. म्हणजे y - 21 = 0 y - 9 = 0. म्हणजे yची किंमत किती येणार आहे 21 yची किंमत किती येणार आहे 9 येणार आहे. तर ह्या दोन्हीचं कम्पॅरिझन करताना बघा आता एक्सची किंमत 9 7 आहे yची किंमत 21 आणि 9 आहे. ह्या 9 हे 21पेक्षा लहान आहे पण ह्याला इक्वल आहे आणि हे 7 काय होणार आहे ह्याच्यापेक्षा लहान आहे आणि ह्याच्यापेक्षा पण लहानच आहे. म्हणजेच काय होणार आहे एक्स हे एकदा काय असणार आहे इक्वल असणार आहे आणि एकदा काय असणार आहे लहान असणार आहे कोणापेक्षा वायपेक्षा. म्हणजेच वाय हा मोठा असणार आहे आणि इक्वल असणार आहे कोणाला एक्सला. तर ऑप्शन काय येणार आहे इथं पण सीच येणार. त्यानंतर नेक्स्ट बघा 66 आणि 19 आपल्याला 22 त्रिक 66 भेटते 22 आणि 3. आता बघा आपल्याला काय पाहिजे -19 पाहिजे -19 पाहिजे. म्हणजे आपल्याला 22ला मायनस चिन्ह द्यावं लागणार आणि 3ला काय करावं लागणार प्लस चिन्ह द्यावं लागणार. म्हणजे x - 22 = 0 x + 3 = 0. तर एक्सची किंमत किती येणार आहे 22 एक्सची किंमत इथे किती येणार आहे -3. तसंच इथं बघा आता 17 त्रिक 51 म्हणजेच 17 आणि 3 येणार आहे आणि दोन्हीची पण बेरीज काय आली पाहिजे 20 आली पाहिजे. मग +20 येण्यासाठी ह्याला पण प्लस चिन्ह ह्याला पण प्लस चिन्ह. म्हणजे y + 17 = 0 y + 3 = 0. म्हणजे yची किंमत किती आली
-17 आणि वायची किंमतच किती आली -3. आता कम्पॅरिझन करताना बघा एक्सचं 22 संख्या ही -17पेक्षा बी मोठी आहे, -3पेक्षा पण मोठी आहे. आणि ही एक्सची संख्या काय आहे -17पेक्षा मोठी आहे आणि वायला काय आहे इथं -3ला इक्वल आहे. म्हणजेच एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय असं येणार. म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आता बघा इथं 100 आणि बेरीज किती यायला पाहिजे 25 यायला पाहिजे. 20 100 20 आणि 5 दोन्हीची बेरीज 25 येते. तर आता बघा इथं दोन्हीची बेरीज 25 येण्यासाठी प्लस चिन्ह येण्यासाठी ह्याला पण प्लस चिन्ह द्यावं लागणार, ह्याला पण प्लस चिन्ह द्यावं लागणार. म्हणजेच x + 20 इज इक्वल टू 0, x + 5 इज इक्वल टू 0. तर एक्सची व्हॅल्यू काय झाली -20 आणि -5. त्यानंतर बघा आता इथं 54 18 × 54 18 आणि 3. आता बघा इथं +21 यायला पाहिजे. +21 येण्यासाठी ह्याला पण चिन्ह प्लस आणि ह्याला पण चिन्ह प्लस. 18 आणि 3 21 येते. म्हणजे y + 18 इज इक्वल टू 0, y + 3 इज इक्वल टू 0. तर y इज इक्वल टू किती आलं -18 आणि -3. आता कम्पॅरिझन करताना बघा -20 हे -18पेक्षा आणि -3पेक्षा -18पेक्षा लहान आहे आणि -3पेक्षा पण लहान आहे. पण हे -5 आहे ते 18पेक्षा मोठं आहे आणि ह्या 3पेक्षा काय लहान आहे. म्हणजे काय होणार आहे ह्याची एक व्हॅल्यू मोठी असणार आहे आणि ह्याची एक व्हॅल्यू मोठी असणार आहे. म्हणजे एक्स हे वायपेक्षा मोठं असणार आहे आणि वाय हे एक्सपेक्षा पण मोठं असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे एक तर एक्स मोठा आहे किंवा वाय मोठा आहे. म्हणजे आपल्याला सांगता येत नाही पर्टिक्युलर कोण मोठं आहे नेमकं. त्यामुळे इथं काय होणार आहे रिलेशन कॅनॉट बी एस्टॅब्लिश्ड. नेक्स्ट आता बघा 36 आहे. 36 आहे म्हणल्यावर आपल्याला काय येणार आहे 9 आणि 4 9 चौक 36. का तर 9 आणि 4 मधला फरक आपल्याला 5 येते. बरोबर आहे का. पण -5 येण्यासाठी 9ला आपल्याला मायनस चिन्ह द्यावं लागणार आणि 4ला काय करावं लागणार प्लस चिन्ह द्यावं लागणार. म्हणजे 4मधनं 9 गेलं तर -5 येते. बघा आता x - 9 इज इक्वल टू 0 आणि x + 4 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली +9 आणि एक्सची व्हॅल्यू काय आली -4. म्हणजे इज इक्वल टूच्या इकडे शिफ्ट झाल्यावर ते चिन्ह बदलतात. आता इथं बघा 9 × 7 = 63 9 आणि 7 आणि दोन्हीची बेरीज 16 यायला पाहिजे. म्हणजेच काय होणार आपण हे मायनस आणि हे मायनस चिन्ह दिलं तर -16 आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे काय होणार आहे y - 9 इज इक्वल टू 0 y - 7 इज इक्वल टू 0. म्हणजे yची किंमत किती येणार 9 आणि 7. आता कम्पॅरिझन करताना बघा हे 9 इक्वल आहे. पण हे 9 आहे ते ह्याच्यापेक्षा मोठं आहे. हे 7 आहे ते ह्याच्यापेक्षा हे 9 मोठं आहे. त्यामुळं एकदा ह्यातली व्हॅल्यू मोठी आहे आणि एकदा ह्यातली व्हॅल्यू मोठी आहे. म्हणजे हे जो पण आन्सर काय येणार रिलेशन कॅनॉट बी एस्टॅब्लिश्ड. नेक्स्ट Sudha borrowed a sum of ₹25,000 at 16% per annum compounded annually for 2 years. Then what is the total interest paid by Sudha at the end of 2 years? काय सांगितलं आहे सुधानं 25,000 रुपये उसने घेतले. किती रेट ऑफ इंटरेस्टनं 16% व्याजदरानं आणि तो कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजे चक्रवाढ व्याज लावलेला आहे किती 2 वर्षासाठी. तर तिला व्याज किती भरावं लागेल असं विचारलं. कधी पण चक्रवाढ व्याज 2च वर्षाचं कॅल्क्युलेट करताना आणि सेमच रेट ऑफ इंटरेस्ट जर असेल तर काय करायचं सिम्पली 2 वेळा बेरीज करायची 16 + 16 प्लस पुन्हा काय करायचं ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा 16 × 16 आणि भागिले 100 करायचा. मी काय म्हणतोय जर सेमच रेट ऑफ इंटरेस्ट असेल म्हणजे दोन्ही पण वर्षी सेमच व्याजदर असेल आणि जर कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षाचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या रेट ऑफ इंटरेस्टची 2 वेळा बेरीज करायची प्लस काय करायचं दोन्हीचा गुणाकार भागिले 100 करायचा. टोटल किती झालं 16 आणि 16 इथं 32 प्लस इथं किती झालं 256 डिवाइड बाय 100 म्हणजे 2.56 म्हणजे 32 आणि 2.56 किती झालं 34.56 म्हणजे 34.56 टोटल किती झालं व्याज झालं. म्हणजेच 34.56% व्याज झालं. कोणाच्या तेवढं टक्के काढायचं आहे 25,000च्या काढायचं म्हणजे 25,000 भागिले 100 25,000च्या 34.56% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या 2 शून्याला तर हे 2 शून्य गेले. आता बघा ह्या 2 डिजिटचे काय करू आपण छेदाला 100 मांडूया डायरेक्ट. बघा आता 50 दोन्ही 50 5 250. आता 2 इथं जर भाग घालवला तर बे 7 14
त्यानंतर बे दोन्ही 4, बे 8 16 म्हणजे 1728. 1728 गुणिले काय 5 आहे. 1728 गुणिले 5 इज इक्वल टू बघा 8 पंचे 40 हातचाला 4, 5 दोन्ही 10 4 14 हातचाला 1. त्यानंतर 17 5 85 आणि 1 86 म्हणजे 86 40. 86 40 रुपये त्याला काय भरावं लागते व्याज भरावं लागते म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट आता आपल्याला एक सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे बघा. आता अंडर रूटमध्ये 484 दिले, ह्याचं रूट काय निघणार आहे आपल्याला 22 प्लस इथं एक्स आहे असं गृहीत धरू क्वेश्चन मार्कच्या जागी इज इक्वल टू आता बघा 6 4 5/6 आहे म्हणजेच काय असतं यानं पहिल्यांदा इकडं गुणून घ्यायचं आणि मग बेरीज करून घ्यायची. 6 चोक 24, 24 आणि 5 29, 29 भागिले 6 आणि त्याला गुणवले काय आता ऑफचा अर्थ काय होतो गुणवले 102. 6 1 6, 6 7 42, 17 9 53 15, 17 2 34 आणि 15 किती झालं 49. 493. 493 मधनं काय करायचं इकडं 22 वजा होणार म्हणजे 1 7 आणि 4. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 471 म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट 25% ऑफ 40. 25%ची आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे 1/4 असते इंटू 40 प्लस बघा आता 42.85%. 42.85% म्हणजेच 3/7 असतं इंटू ऑफ म्हणजे इंटू 189 प्लस 22.22% म्हणजेच काय असतं 2/9 असतं इंटू 54 इज इक्वल टू काय विचारले क्वेश्चन मार्क आपल्याला विचारला. आता बघा 4 1 4, 4 10 40, 7 2 14, 7 7 49, 27 3 किती झालं डायरेक्ट 81, 9 संग 54, 6 2 12 म्हणजेच टोटल किती आलं हे 12 आणि हे 10 22, 22 प्लस हे 81 म्हणजे 3 8 2 10 टोटल किती आलं 103 म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट आता बघा 0.216चा 75वा घात भागिले 0.36चा 66वा घात इज इक्वल टू 0.6चा क्वेश्चन मार्कवा घात असं दिलं आहे. आपल्याला बेस काय गृहीत धरावं लागणार आहे 0.6. आता इथं जर जस्ट आपण बघितलं तर 0.6चा इथं थोडक्यात वर्ग घेतल्यासारखा आहे आणि इथं 216 म्हणजेच काय असणार आहे 6चा घन आहे म्हणजे 0.6चा इथं काय असणार आहे घन घेतलेला असणार आहे बरोबर आहे का. म्हणजेच आपण काय करू डायरेक्ट 0.6 मध्ये कन्वर्ट करून घेऊ याला. 0.6 जर करायचं असेल तर 0.216ला कसं लिहावं लागणार आहे आपल्याला 0.6चा घन ह्या माध्यमात लिहावं लागणार आहे आणि त्याच्या डोक्यावर अजून 75 आहे म्हणजे गुणाकारात अजून 75 भागिले पुन्हा. आता इथं 0.6चा काय वर्ग आहे म्हणजे 0.6चा वर्ग गुणवले त्याचा ऑलरेडी घातांक किती आहे 66 आहे इज इक्वल टू इथं 0.6चा क्वेश्चन मार्क म्हणजेच एक्स आहे असं गृहीत धरू आपण. आता बघा इथं भागिले जर चिन्ह घालवायचं असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये जर आता बेस सेम झाला म्हणजे घातांकाचं जे काय असेल ते आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. जर इथं भागाकार असेल तर काय करायचं वजाबाकी करायची आणि जर समजा इथं जर दोन्हीच्यामध्ये गुणाकार चिन्ह असतं तर काय केलं असतं आपण बेरीज केली असते. 75 त्रिक किती झालं 225 झालं आणि 66 दोन्ही किती झालं 132 झालं. मग हे 225मधनं 132 घालवायचं आपल्याला. 5मधनं 2 गेलं 3 आणि 22मधनं 13 गेलं डायरेक्ट 9 म्हणजेच काय आलं एक्सची व्हॅल्यू इकडं 93 आली म्हणजे ऑप्शन काय येणार आहे डी. नेक्स्ट द लेंथ ऑफ अ rectangular floor is twice its breadth. If the 544 is required to paint the floor at the rate of rupees 4.25 per square meter, then what would be the length of floor? काय सांगितलं आपल्याला एक फ्लोअर आहे रेक्टेंग्युलर फ्लोअर आहे त्याची लेंथ जी आहे ती ब्रेडथच्या ट्वाईस आहे म्हणून सांगितले. जर टोटल कॉस्ट ती पेंट करण्यासाठी टोटल कॉस्ट 544 रुपये आले असेल आणि त्याचा रेट काय आहे स्क्वेअर फूट मागं 4.25 रुपये तर त्याची लेंथ काय असेल विचारलं बरोबर आहे का. आता बघा रेक्टँग्युलरची एरिया इज इक्वल टू काय असतं आपलं लेंथ इंटू ब्रेडथ असते. आपल्याला ब्रेडथ काय सांगितले लेंथ सांगितली ब्रेडथची आपल्याला डबल आहे म्हणून समजा ब्रेडथ आपण एक्स मानली तर लेंथ काय असणार आहे मग
2x असणार आहे, बरोबर आहे का. आणि ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे, आपला एरिया असणार आहे. मग टोटल एरिया गुणुले आपल्याला पर स्क्वेअर फूटला किती होतं, 4.25 रुपये होतं. 4.25 इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल आलेली कॉस्ट. टोटल कॉस्ट किती आली आपली, 544 आली. आता बघा कॅल्क्युलेशन करताना 4.25 गुणुले 2 केल्यानंतर काय होतं, 8.5 होतं. 8.5 आणि इकडं काय होतं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 544. आता हे 8.5 कुठं जाणार, इकडं छेदाला जाणार. 8.5 म्हणजे 85 लिहूया आपण आणि ह्याच्यावर एक शून्य देऊया. कारण बघा आता ह्याच्या खाली आपण इथला पॉईंट आहे म्हणजे ह्याच्या खाली 10 असणार आणि छेदाचा छेद अंशाला जाणार डायरेक्ट. त्यापेक्षा आपण काय केलं, मग तिथला डिजिट हलवला आणि वर एक शून्य घेऊन टाकला. आता बघा 17 डायरेक्ट भागा घालूया. 17 5 85, 17 2 34, 17 3 51, 17 3 51, हात चला 3, 17 2 34 आणि वरचा शून्य अजून 5 न घालू. 5 1 30 आणि 5 चौक 20 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 64. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, मग 64चं वर्गमूळ म्हणजेच 8 येणार आहे. 8 म्हणजे काय भेटलं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू भेटली. मग एक्स आपण काय गृहीत धरला होता, ब्रेडथ गृहीत धरली होती. पण आपल्याला काय विचारली, लेंथ. लेंथ ही ब्रेड त्याच्या काय आहे, डबल आहे. म्हणजे 8च्या डबल 16 म्हणजे लेंथची व्हॅल्यू काय असणार आहे आपली, 16 मीटर. नेक्स्ट, द रेशिओ ऑफ प्रेझेंट एज ऑफ Manisha and Jitendra is 6:7 and the ratio of age of Jitendra and Megha after 1 year is 8:5. If Manisha is 15 years older than Megha, then what is the present age of Jitendra? आपल्याला काय सांगितलं बघा, आपल्याला जितेंद्रचं वय विचारले आणि दोन्ही पण म्हणजे जितेंद्रला कोणाकोणासोबत आपल्याला रेशो दिला आहे, एकदा मनीषासोबत दिला आहे आणि एकदा मेघासोबत दिले. आणि आपल्याला विचारताना कोणाचा विचारला, जितेंद्रचाच विचारला आहे, बरोबर आहे का. जितेंद्रचा प्रेझेंट रेशो काय दिलं आहे आपल्याला, 7 दिलं आहे. म्हणजे मनीषा ॲज टू जितेंद्र इज इक्वल टू 6:7 दिलेलं आहे. म्हणजेच जितेंद्रचा प्रेझेंट रेशो काय दिला आहे आपल्याला, 7 दिला आहे. आता बघा ऑप्शनकडे एकदा जर नीट बघितलं तर 7च्या पटीत त्याचं वय पाहिजे, कारण त्याचं प्रेझेंटच एज विचारलं. 7च्या पटीत असणारे आपल्याला संख्या कुठली आहे, 76 नाही, 63 आहे, 72 नाही, 66 नाही आणि 69 नाही. म्हणजे एकच ऑप्शन आपल्याला भेटला, म्हणजे तेच आपला आन्सर असणार आहे. पण ते क्रॉस चेक करायचं असेल तर बघा आता 7 रेशो म्हणजेच आपल्याला किती भेटले, आपल्याला 63 भेटले, बरोबर आहे. तर एक रेशो म्हणजे काय असणार आहे आपला, 7 9 63 असणार आहे, बरोबर आहे. तसंच आहे बघा आता ह्याचं प्रेझेंटचं वय 63 आहे, 1 वर्षानंतर काय असणार आहे, 64 असणार आहे, बरोबर आहे का. आणि मेघा आणि जितेंद्रमधला रेशो काय दिलं तर आपल्याला 8:5. म्हणजे 8ची व्हॅल्यू आपल्याला 64 दिली ती, तर 5ची व्हॅल्यू काय दिली, 8 1 8, 8 8 64, 8 5 40. म्हणजेच मेघाचं वय किती झालं, 40 झालं, बरोबर आहे का. पण किती, 1 वर्षानंतर झाले, म्हणजे 1 वर्षापूर्वी तिचं काय असणार आहे, 39 असणार आहे. आता बघा ह्याचं वय सध्याचं 63 आहे, म्हणजे 7 9 63. मल्टिप्लिकेशन फॅक्टर आपल्याला 1 म्हणजे किती भेटला होता, 9 भेटला होता. तर मनीषाचा आपण काढू शकतो 9 संग 54. मग ह्या दोन्हीतला फरक आपल्याला किती यायला पाहिजे, 15चा यायला पाहिजे, कारण त्याने ते दिलता 15 मनीषा आणि मेघामधला. तर बघा आता 14तनं 9 गेलं, 5चा दिलं माघारी आणि ह्या दोन्हीतला फरक आला का, 54 आणि 39 मधला 15 आला. त्यामुळे आपल्याला एवढं पण काय चेक करायची गरज नव्हती, पण एक सॅटिस्फॅक्शनसाठी मी सॉल्व करून दाखवलं. नेक्स्ट, आता एक आपल्याला केसलेट डी आय दिलेला आहे. फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिव्स द डाटा रिगार्डिंग नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन बॅडमिंटन टुर्नामेंट फ्रॉम 3 डिफरंट स्कूल्स. आपल्याला काय सांगितलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम इन बॅडमिंटन फ्रॉम 3 डिफरंट स्कूल्स आहेत. स्कूल आपल्याला बघा एक जर ऑब्झर्वेशन फिरवलं आपण ह्याच्यावर तर आपल्याला A B आणि C असे 3 स्कूल दिलेले आहेत आपल्याला, बरोबर आहे. मग ते आपण मांडून घेऊयात, A B C. आता त्यामध्ये पण काय दिलं बघा, रेस्पेक्टिव्ह रेशो ऑफ द गर्ल्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल A अँड स्कूल B इज 3:2. म्हणजेच आपल्याला स्कूल 3 दिलेले आहेत, पण त्यामध्ये पण बॉयज आणि गर्ल्स असं 2 दिलेले आहेत आपल्याला. त्यामुळे काय करू आपण, बॉयज आणि गर्ल्स
हे आपण मांडून घेऊया. आता पहा, म्हणजे आपण तक्ता करताना कसं करायचं बघा. इकडं आपण काय करू, वाटल्यास टोटल पण करूया. आता बघा, रेस्पेक्टिव्ह रेशो पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल ए अँड बी इज 3:2 दिले. ए आणि बीचा गर्ल्सचा रेशो काय दिला आपल्याला, 3:2 असं दिला आहे. त्यानंतर काय सांगितलं, टोटल 109 स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल ए. एमधले टोटल स्टुडंट किती दिलेले आपल्याला, 109 दिलेले आहेत. सम ऑफ द नंबर ऑफ बॉयज पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल ए अँड सी इज 92. म्हणजे काय दिलेलं आपल्याला, तर ए प्लस सी ह्या दोन्हीचे बॉय इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 92. म्हणजे ए आणि सी मधले बॉयज मिळून 92 आहेत असं सांगितले. त्यानंतर काय सांगितले, गर्ल्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल सी आर 97.5% ऑफ नंबर ऑफ बॉयज पार्टिसिपेटेड फ्रॉम सेम स्कूल. काय सांगितलं आहे, तर सी स्कूलमध्ये गर्ल्स ज्या आहेत त्या मुलांच्या 97.5% आहेत असं सांगितले. बघा आता, म्हणजे कंपॅरिझन काय केलं आहे, टक्केवारीत केले. म्हणजे 97.5% टक्के म्हणजे काय असतं, 100. बेस व्हॅल्यू आपण 100. म्हणजे सीमधले बॉयज 100 आहेत असं गृहीत करू. तर गर्ल्स किती असणार आहेत, मग 97.5 असणार. बरोबर आहे का. तर आपण काय करू, ह्यांचा रेशो काढून घेऊया. आपण काय करू, इथला डिजिट हलवायसाठी आपण काय करू, इकडे एक 0 देऊया, असा रेशो घेऊया. म्हणजे 1000:975 असा रेशो घेऊया आपण. आता बघा, 25 भाग घालू. 25 चोक 100 आणि वरचा 0. 25 त्रिक 75. त्यानंतर किती उरला, 12 उरलं, 12 नाही 22 उरलं. 25 9 9 225. म्हणजेच काय आला रेशो, 40:39. बॉयज किती आहेत, तर 40 आणि गर्ल्स किती आहेत, तर 39 आहेत. पण हे रेशो आला आहे, आपल्याला एक्झॅक्टिव्ह व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला 40 आणि 39 आहे का, रेशो आला आहे. ह्याच्यापेक्षा रेशो कमी होऊ शकत नाही. त्यानंतर काय सांगितले, टोटल स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल बी आर 17 लेस दॅन द टोटल स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम सी. आता काय सांगितलं आहे, बीमधली जी टोटल स्टुडंटची व्हॅल्यू आहे ती सीपेक्षा 17 लेस आहे असं सांगितले. आणि 38 गर्ल्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल बी. आता स्कूल बीमधल्या गर्ल्सची संख्या आपल्याला माहीत झाली किती आहे, 38 आहे. म्हणजे ह्या दोन रेशोची आपल्याला किंमत माहीत झाली 38 आहे. बरोबर आहे. आता बघा, म्हणजे तिथल्या ॲक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहे. इथली व्हॅल्यू आपल्याला 38 अशी दिली. पण इथं रेशो किती होता, 2 होता. 2 म्हणजेच 38 आहे. तर आपण 3ची व्हॅल्यू काढू शकतो. 3 म्हणजे किती काढायचं असेल तर बघा, आता बेक बे 19 आणि 19 त्रिक 57. म्हणजेच तिथल्या 3ची व्हॅल्यू किती आली आपली, 57 आली. 57 आली. म्हणजे एमधल्या गर्ल्स पण आपल्याला माहीत झाल्या, बीमधल्या गर्ल्स पण आपल्याला माहीत झाल्या. मग बघा, आता एची टोटल व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 109 स्टुडंट आहेत. त्यातल्या गर्ल जर 57 असतील तर उरलेले काय असणार आहे, बॉयज असणार आहे. मग बॉयज किती असणार आहेत, 9 मधनं 7 गेलं 2 आणि हे 5. म्हणजे बॉयज टोटल किती असणार आहेत, 52 असणार आहे. आता आपल्याला एक डाटा काय दिलता की ए प्लस सी मधले बॉयज मिळून 92 आहेत. त्यातले एचे बॉयज माहीत झाले आपल्याला 52 आहेत. तर सीचे काय असणार आहे, 92 - 52 असणार. इज इक्वल टू किती झाले, 0 आणि 4, 40 बॉयज झाले. आपला बघा रेशो ज्या वेळेस आलता ए आणि सीचा, ठीक आहे, आपल्याला सीमधल्या बॉयजचा आणि गर्ल्सचा रेशो किती आलता, 40 आणि 39 आलता. त्यातले बॉयज किती आलता रेशो, 40. 40ला 40 इथं मॅचेस झाले, त्यामुळं तीच ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे असं आपण धरणार आहोत. म्हणजे आता बघा, जर बॉयज जर 40 असतील तर गर्ल किती घ्यावं लागणार आहेत आपल्याला, 39 घ्यावं लागणार आहेत. म्हणजेच गर्ल 39 घ्यायचे आहेत. मी टोटलमध्ये मांडलं आहे, 1 मिनिट. गर्ल आपल्याला 39 घ्यायचे आहेत. म्हणजेच बघा, आता टोटल किती झालं, 40 आणि 39 79. म्हणजे सीमध्ये टोटल स्टुडंट किती असणार आहेत, तर 79 असणार आहेत. आणि लास्ट काय सांगितलं होतं त्यांनी, बीमध्ये टोटल स्टुडंट हे सीपेक्षा 17 लेस आहेत. म्हणजेच 79पेक्षा 17 लेस असणार आहेत बीमध्ये. 9 मधनं 7 गेलं 2 आणि हे 6. म्हणजे
टोटल स्टुडंट बीमध्ये असणार आहे. त्यातले आता गर्ल आपल्याला 38 आहेत माहीत आहे, तर उरलेले बॉयज असणार आहेत. 62 मायनस 38 किती आलं? 24. म्हणजेच बॉयज किती असणार आहेत बीमध्ये? तर 24 असणार आहे. हे सगळा डाटा आपण कॅल्क्युलेट करून घेतला. आता ह्याच्यावरले आपण प्रश्न सोडूया. बघा काय सांगितलं. व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ नंबर ऑफ बॉयज पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल ए टू नंबर ऑफ गर्ल्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल सी. आता बघ, एमधले काय घ्यायचं आहेत आपल्याला? बॉयज घ्यायचे आहेत. एमध्ये बॉयज किती आहेत? तर 52. आणि सीमधल्या काय घ्यायच्या आहेत? गर्ल घ्यायचे आहेत. सीच्या गर्ल किती आहेत आपल्या? 39. म्हणजे 39. ह्या दोन्हीचं काय करायचं आपल्याला? रेशो काढायचा. 13 चौक 52 आणि 13 त्रिक 39. म्हणजे रेशो काय येणार आहे आपल्याला? 4:3. म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, हाऊ मेनी बॉयज पार्टिसिपेटेड फ्रॉम ऑल गिव्हन स्कूल टेकन टुगेदर. आता फक्त आपल्याला बॉयजची बेरीज विचारली, ए आणि बी आणि सी ह्या 3 स्कूलमधली. बघा आता टोटल किती झाले? हे 52 आणि हे 40, टोटल 92. 92 प्लस हे 24, म्हणजेच किती झालं? 4 आणि 2 6, 9 आणि 2 11. टोटल किती झाले? 116 बॉयज झाले, म्हणजे ऑप्शन बी. नेक्स्ट, number of students participated from school A are how much more or less than the number of students participated from school B and C together. काय सांगितलं आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम ए किती आहेत? टोटल 109. आणि बी आणि सी टोटल किती आहेत बघा आता? 62 आणि 79. 9 2 11, चला 1 7 आणि 1 8 आणि 6 14, 41. ह्या 141पेक्षा हे 109 हे कितीनं जास्त किंवा कमी असं विचारलं आहे. आपल्याला कमीच आहे, बरोबर आहे का? म्हणजे 109. डिफरन्स बघा किती आहे? 11 9 गेलं 2, 7 9 3, 32 कमी आहे, बरोबर आहे का? एची व्हॅल्यू ही बी प्लस सीच्या 32 कमी आहे, म्हणजेच ऑप्शन सी. नेक्स्ट, ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट मेल स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल बी. आता बघा, हे कम्पॅरिझन करताना कसं करायचं आहे? मेल स्टुडंट विचारले, बरोबर आहे का? म्हणजेच बॉयज बीमध्ये टोटल किती आहेत? तर 24 आहेत. आणि हे किती टक्के आहेत म्हणून सांगितले? फ्रॉम स्कूल बी. टोटल स्टुडंट बीमध्ये किती आहेत आपले? 62. ह्या 62ला कम्पॅरिझन करायचं आहे. म्हणजे 62च्या 24 हे किती टक्के असं सांगायचं आहे? इंटू 100 करायचं. बघा आता 2 जर भागला आपण दोन्हीकडं पण, तर बे 12 बे 31 आणि वरचे 2 0, बरोबर आहे का? आता बघा, इथं समजा 30च आहे असं गृहीत धरू आपण. 30 आहे म्हणजे काय केलं आहे आपण? कमी किंमत धरली. कमी किंमत धरली म्हणजे आपली काय येणार आहे? ॲक्च्युअलमध्ये आपलं छेदात आहे, छेदानं अंशाला भागतो, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपला भागाकार ही जास्त येणार आहे. म्हणजे जे पण जास्त येईल त्याच्यापेक्षा ॲन्सर आपलं काय असणार आहे? कमी असणार आहे. ते पण नियर बाय असणार आहे. 3 1 3, 3 चौक 12. इथला ही 0 गेला तर वरचा इथला 0 राहिला, म्हणजे 40% येणार आहे. 40%पेक्षा काय असणार आहे? पण कमी असणार आहे, कारण आपलं इथं 30 नव्हतं तर 31 होतं. जर जास्त व्हॅल्यूनं जर भागलं असतं तर आन्सर आपलं काय झालं असतं? ॲटोमॅटिक कमी आलं असतं. म्हणजे 40पेक्षा आपली व्हॅल्यू कमीच येणार आहे. 40पेक्षा ऑप्शन कमी दिसणार आहे बघा आता. 45 तर नाही, 42 तर नाही, 48 पण नाही, 36 आणि 39 पण एकदम जवळ 40च्या येणार आहे, त्यामुळं 39 ऑप्शन ए. नेक्स्ट, if the average of number of students participated from school A, B and D taken together is 72, then how many students participated from school D. काय सांगितलं आपल्याला? आता डी तर स्कूल ह्यात नाहीच, बरोबर आहे का? तर त्याने ॲव्हरेजच्या माध्यमातून काय दिलं? ए बी डी तिन्हीचं ॲव्हरेज मिळून 72 आहे. आता किती स्कूल आहेत टोटल दिलेत त्यांनी? 3 स्कूल दिले, ते ए बी आणि डी. 3 स्कूल दिलेत म्हणल्यावर ॲव्हरेज किती दिले आपल्याला? 72 दिले. म्हणल्यावर गुणाव किती लागणार आहे? 3 गुणाव लागणार आहे जर टोटल करायचे असेल तर. 3 2 6, 7 3 21, टोटल किती आली? 216 आली. त्यातले आता एची आणि बीची टोटल आपल्याला माहीत आहे की आपल्याला किती आहे? 109 आणि 62. 109 आणि 62, 11 चला 1 7, 171 आहे, बरोबर आहे का? ए आणि बी मिळून 171 आहे. तर ए बी डी मिळून किती आहेत आपले? 216. त्यातनं जर ए बी जर वजा केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? डी भेटणार आहे. तर हे 171 आपण काय करू? इथं वजा करू. 6 ने केलं 5 आणि
ह्या दोन्हीतला फरक 45. म्हणजे टोटल किती आलं आपलं 45 स्टुडंट्स फ्रॉम स्कूल डी. 45 ऑप्शन ई. नेक्स्ट, P and Q started a business with ₹5600 and 6400 respectively. At the end of 2 years partnership, 15% profit goes to charity. If share of P in profit is ₹1785, then what is the total profit? काय सांगितले, P आणि Q हे बिझनेस पार्टनर आहेत. Pनं काय केले, 5600 रुपये अमाऊंट गुंतवले, तर Qनं काय केले, 6400 रुपये अमाऊंट बिझनेसमध्ये गुंतवले. त्यानंतर काय केलं, त्याने 2 वर्ष बिझनेस कंटिन्यू ठेवला. 2 वर्षाचं त्यांना काहीतरी प्रॉफिट झालेलं आहे. त्या प्रॉफिटपैकी 15% काय केले अमाऊंट त्यांनी चॅरिटी म्हणून दिली, म्हणजे भीक म्हणून दिली. तर उरलेल्या प्रॉफिटपैकी पीला काय झालं, आपल्याला 1785 रुपये भेटलेत. तर टोटल प्रॉफिट किती झालं असं विचारले. आता बघा, कधी पण प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन करताना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट आणि टाईम पिरियडच्या मल्टिप्लिकेशन फॅक्टरवर द्यायचं असतं. म्हणजेच काय असणार आहे बघा, आता पी इथे घेऊया आपण, क्यू इथे घेऊया. पीनं किती गुंतवली अमाऊंट 5600. तसंच क्यूनं किती गुंतवली 6400. दोघांनी पण काय केले 2-2 वर्ष, म्हणजे 2 वर्ष आणि 2 वर्ष. म्हणजेच आपण काय केलं, इन्व्हेस्टमेंट इंटू टाईम इज इक्वल टू काय असतं, आपला प्रॉफिटचा रेशो असतो. प्रॉफिटचा रेशो काय येणार आहे बघा, आता ह्या दोनला तर हे दोन्ही, म्हणजे ह्या दोन्हीचा रेशो घ्यायचा आपल्याला. ह्या इकडं पण 2 आहे, इकडं पण 2 आहे, कॅन्सल करू. इकडं पण 2 शून्य आहेत, इकडं पण 2 शून्य आहेत, कॅन्सल करू. 8 भाग जाते, 8 7 56, 8 8 64. म्हणजे P/Qचा प्रॉफिटचा रेशो काय येणार आहे आपला 7:8 येणार आहे. बरोबर आहे का. पण काय झालं, टोटल प्रॉफिट किती आहे आपल्याला माहिती आहे का, नाही माहीत. आपण काय करू, आपण 100 आहे असं ॲझ्युम करू. आपण 100 रुपये त्यांना प्रॉफिट झालं तर असं ॲझ्युम करू. त्यातलं 15% अमाऊंट काय केले त्यांनी चॅरिटी म्हणून दिली. म्हणजे 15% जर चॅरिटी म्हणून गेली असेल तर उरलं किती 85% उरलं. तर ती 85% काय होणार आहे, आपण 7:8 ह्या रेशोमध्ये डिवाईड करून घेणार आहे. म्हणजे पीला 7 अमाऊंट येणार, तर क्यूला 8 अमाऊंट येणार. म्हणजे टोटल अमाऊंट किती आहे, टोटल 7 आणि 8 15. 15 म्हणजेच आपल्याकडं काय आहे 85. तर पीची अमाऊंट काय आपल्याला 7. बरोबर आहे का. पण ह्याचीच व्हॅल्यू हे 7 म्हणजेच आपल्याला काय भेटले इकडं, तर 1785 असं दाखवले. 1785 असं दाखवलं. आपण काय करू, हे x आहे, हे x आहे गृहीत धरू, म्हणजे इथं पण 7x आणि इथं इज इक्वल टू असं गृहीत धरू. बघा आता 5नं काय करू, डायरेक्ट भागूया आपण. 5 त्रिक 15 आणि 5 17 85. आता बघा 17ने इकडं गुणू, 17 1 17 0 17 5 85. इकडचं 17, इकडचं टोटल कॅन्सल केलं आपण. 7नं आता इकडे गुणलं तर 7 15, म्हणजे 15 7 105. आणि हे 3 आहे ते इकडे गेल्यानंतर काय झालं 15 त्रिक 45. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, एक्स इज इक्वल टू 45 झालं. तर एक्स जर 45 झालं तर आपण टोटल किती मानलं होतं 100 मानलं होतं. तर काय होणार आहे, ह्याला 100 गुणावं लागणार आहे टोटल प्रॉफिटसाठी. म्हणजे 4500 रुपये टोटल प्रॉफिट येणार. म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट, सम ऑफ 2 numbers A and C is 56 more than the B. If A is 60% less than C and the value of B is 28, B is approximately what percent more or less than A? बघा आता काय सांगितलं आपल्याला, 2 संख्या आहेत आपल्याला A आणि C. ह्या 2 संख्या B पेक्षा 56 जास्त आहेत असं सांगितलं. बरोबर आहे. ह्या 2 संख्यांची बेरीज ही B पेक्षा 56 जास्त आहे. Bची आपल्याला व्हॅल्यू दिली 28. Bची व्हॅल्यू किती दिली 28 दिली. तर जर त्यात जर 56 मिसळलं आपण तर काय निघणार आहे आपलं 8 आणि 14 चला 1 आणि 84 आलं. हे काय मिळणार आहे आपल्याला A प्लस C हे दोन्ही मिळून निघणार आहेत. त्यात पण काय सांगितलं A हे आपल्याला कितीनं लेस आहे म्हणून सांगितले 60%नं लेस आहे म्हणून सांगितले कोणाच्या Cच्या.
आता बघा पर्सेंटेज कंपॅरिझन केले. पर्सेंटेज कंपॅरिझन केले की ज्याच्याशी कंपॅरिझन केले त्याला आपण काय म्हणायचं 100 मानायचं. म्हणजे सी सोबत कंपॅरिझन केले म्हणून सीला 100 मानलं. तर 100पेक्षा ही कितीनं लेस सांगितले 60नं लेस. 100मधनं 60 गेलं तर उरलं किती 40. हे 40 कोणाची व्हॅल्यू असणार आहे मग एची व्हॅल्यू असणार. ह्या दोन्हीचा रेशो काढून घेऊया आपण. ह्या शून्याला तर हे शून्य गेलं. बे दोन्ही 4 बे पंचे 10 म्हणजे 5च 2 आला. त्यातलं बघा आता ए प्लस सीची बेरीज आपल्याला 84 माहीत आहे. मग इथं रेशोची बेरीज करून बघू आपण. 5 आणि 2 किती आलं 7. 7ची किंमत आपल्याला किती मग मिळाली इकडं 84 मिळाली. तर त्याने काय विचारलं एची किंमत आपल्याला काढायची कारण आपल्याला बी सोबत कंपॅरिझन व्हॉट पर्सेंटचा असं फायनल विचारलं आपल्याला. म्हणजे एची व्हॅल्यू काय निघणार आहे आपली 7 म्हणजे 84 असं तर 2 म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे. तर ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार म्हणजे बघा आता मी कसं म्हणतो 7 जे माहीत आहे ते छेदात मांडायचं आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 84. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे 2 म्हणजे काय आहे ते कॅल्क्युलेट करायचं. 7 एके 7 7 12 84 12 दोन्ही 24 म्हणजेच एची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 24. आता बीची व्हॅल्यू काय आहे 28. 28 हे व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन 24 असं विचारलं. 28 हे 24पेक्षा कितीनं मोठा आहे 4नं मोठा आहे. कोणाला कंपॅरिझन करायचं आता 24ला करायचं आहे इंटू 100. 4 एके 4 4 संग 24. बघा आता 6 एके 6 बाकी 4 उरले 6 एके 6 6 6 36 त्यानंतर 4च उरते 6 6 36 6 6 36 म्हणजे 16.66च येणार आहे. 16.66 म्हणजेच 16.67 आपल्याला दिले ऑप्शन बी. नेक्स्ट an item is marked at 30% above its cost price and 20% discount is allowed on its mark price. Profit incurred on item is rupees 132 less than the discount given on its mark price. What is the mark price of item? काय सांगितलं बघा आता एका वस्तूची छापील किंमत ही 30%ने जास्त आहे कोणापेक्षा खरेदी किमतीपेक्षा. जर तिच्यावर जर 20% डिस्काउंट दिला तर काय होतं आपल्याला प्रॉफिट 132 रुपये लेस असणार आहे कोणापेक्षा डिस्काउंटपेक्षा. आता बघा हे मांडताना मी कसं मांडतो सपोज करू आपण सी पी एम आर पी आणि एस पी. सी पी आपण 100 आहे असं गृहीत धरू. सी पी म्हणजे काय कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत. मग एम आर पी किती असणार आहे 100वर 30% जास्त. 100च्या 30% म्हणजे 30 म्हणजेच एम आर पी किती असणार आहे 30 रुपयानं जास्त असणार आहे म्हणजे 130 असणार आहे. आता काय केलं ह्याच्यावर काय केलं 20 रुपयाचा 20%चा डिस्काउंट दिला. 130च्या 20% म्हणजे किती 130च्या 20% 20% म्हणजेच किती 1 2 0 इथले कट 13 दोन्ही 26. 26 रुपयाचा काय केला आपण डिस्काउंट दिला. डिस्काउंट किती दिला आहे 26 रुपयाचा दिला. जर 26 रुपयाचा जर 130वर डिस्काउंट दिला तर विकली कितीला मग ह्यातनं 26 रुपये वजा केलं तर 104 रुपयाला विकली. मग त्याला प्रॉफिट काय झाला खरेदी किंमत 100 आहे आणि विक्री किंमत किती आहे 104 आहे. तर प्रॉफिट किती झाला आहे 4 रुपयाचा झाला. प्रॉफिट इज इक्वल टू किती झाले त्याला 4 रुपयाचं झालं. त्याने काय दिले तर प्रॉफिट इनकर्ड ऑन आयटम इज 132 लेस दॅन द डिस्काउंट. डिस्काउंट 26 आहे प्रॉफिट 4 आहे. ह्या दोन्हीतला फरक म्हणजेच आपल्याला किती दिली ॲक्च्युअलमध्ये 132 दिले. इथं आपलं हे आपण ॲझ्युम केलेली किंमत आहे त्या 26 - 4 म्हणजेच किती आलं 22 आलं. 22 म्हणजेच आपल्याला 132 माहीत आहे. तर एम आर पी आपली काय 130 आहे. जर 22 म्हणजे एक मिनिट जर 22 म्हणजे 132 असेल तर 130 म्हणजे काय आपण कॅल्क्युलेट केले की एम आर पी निघते. 22 एके 22 22 संग 32 असे 13 संग 78 वरचा 0 म्हणजे 780 रुपये काय असणार आहे एम आर पी असणार म्हणजे ऑप्शन सी. नेक्स्ट आपल्याला एक पाय चार्ट दिलेला आहे बघा आता. स्टडी द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बिलो पाय चार्ट शोज the percentage distribution of machines manufactured by 5 factories in a month. काय सांगितलं आहे आपल्याला एक वेगवेगळे फॅक्टरीज दिलेले आहेत 5. त्याने काय केलं मशीन मॅन्युफॅक्चरिंगच्या फॅक्टरी आहेत ते
किती मशीन मॅन्युफॅक्चर केले ह्याचा एक पाय चार्ट दिलेला आहे आपल्याला. बघा आता टोटल नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय 5 फॅक्टरीज इज इक्वल टू 126,000. काय सांगितलं आपल्याला 1,26,000 रुपये 1,26,000 टोटल मशीन मॅन्युफॅक्चर केलेले आहेत 5 कंपन्यांनी मिळून ABCDE. त्यांचं टक्केवारीमध्ये डिस्ट्रीब्युशन दिले. आता टक्केवारीमध्ये दिले म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला 100 भेटतच असते. काय करायचं मग 100च्या 12% काय केलेलं असते एनं, 100च्याच 25% काय केलेलं असतं बीनं, 100च्याच 25% सीनं केलेलं असतं. आता ही कधी कधी ॲक्च्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची गरजच नसते क्वेश्चन सोडवताना. बघा आता आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे बघूया. व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय फॅक्टरी ए अँड डी टुगेदर. आपल्याला काय करायचं ए आणि डी टुगेदरचं ॲव्हरेज काढायचं आपल्याला मशीन मॅन्युफॅक्चरचं. आता एची व्हॅल्यू इथे किती आहे 12, डीची व्हॅल्यू किती आहे 15, बरोबर आहे. 12 आणि 15 किती झालं 27, म्हणजे 27% झालं. आणि ॲव्हरेज काढायचं आपल्याला दोनच संख्यांचं म्हणजे भागिले 2 करायचं. का तर दोन्हीचंच ॲव्हरेज काढायचं. 27 भागिले 2% की कशाच्या टोटलच्या. टोटल किती मशीन आहेत आपल्या 126,000. बघा आता हे टक्केवारीचं चिन्ह घालवण्यासाठी आपण काय करायचं भागिले 100 करून टाकायचं. 100 हे 2 शून्याला हे 2 शून्य कट. त्यानंतर बघा आता बेसक्क 12 बेत्रिक्क आणि वरचं एक 0. ह्या दोन इथं भागून पण घेतलं 630 आलं. आता 27 गुणिले 630 करायचं आपल्याला. 27 गुणिले 630 म्हणजे 27 0 0, 27 त्रिक 81 हातचाला 8, 27 संग 162, 162 आणि 8 किती झालं 170 झालं. म्हणजेच 17,010, 17,010 ऑप्शन सी. नेक्स्ट व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय फॅक्टरी बी अँड ई टुगेदर टू नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय डी अँड सी टुगेदर. आता इथं आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यूची गरजच भेटणार नाही. का तर बघा आता बी आणि सीचं टुगेदर काढायचं आपल्याला. बी आणि सी बघा आता बी किती आहे 25, सी किती आहे 18, 25 आणि 18 किती झालं आपलं सॉरी आपल्याला बी आणि ई घ्यायचं आहे पहिल्यांदा. बी आणि ई, बी 25 आणि ई किती आहे आपला 30 आहे. 25 आणि 30 किती झालं 55% ॲस्टो. आपल्याला काय घ्यायचं आहे डी आणि सी टुगेदर. डी किती आहे आपल्याकडे 15 आणि सी किती आहे 18. 15 आणि 18 किती झालं आपलं 33 झालं, 33%. आता बघा रेशो काढताना आपण काय करायचं ह्या टक्क्याला टक्के गेलं 11 5 55, 11 3 33 म्हणजे 5:3 रेशो होणार. ऑप्शन डी. इथे ॲक्च्युअल व्हॅल्यूची गरजच भासली नाही आपल्याला. नेक्स्ट द नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय फॅक्टरी ए अँड सी टुगेदर इज व्हॉट % ऑफ द नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय बी अँड डी टुगेदर. आपल्याला बघा ए किती आहे 12, सी किती आहे 18, 12 आणि 18 किती झालं टोटल 30. आणि बी आणि डी टुगेदर बी किती आहे 25, डी किती आहे 15, हे किती झालं 40. हे 30 आहे ते हे 40च्या किती टक्के असं विचारलं होतं. बघा आता शून्याला शून्य गेला आणि हे 2 शून्य इथं देऊया 4 7 28 आणि 4 5 20 म्हणजेच किती झालं 75 झालं, 75%. त्यापेक्षा डायरेक्ट 3/4 म्हणजे 75%चं असतं. हे माहीत असतं तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायची पण गरज नव्हती. 75%. नेक्स्ट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय फॅक्टरी डी अँड ई टुगेदर. आता डी आणि ई टुगेदर घेऊया आपण. बघा आता 15 आणि 30 टोटल किती झालं 45%. अँड द नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय फॅक्टरी सी अँड बी टुगेदर. सी किती आहे 18 आणि बी किती आहे 25. 18 आणि 25 किती झालं 43%. ह्या दोन्हीतला फक्त आणि फक्त आपल्याला फरक विचारला. 45% आणि 43% मधला फरक किती आला 2%चा आला. 2% ऑफ टोटल व्हॅल्यू म्हणजे 12 60 00चे आपल्याला 2% काढायचं. 12 60 00चे आपल्याला हे 2%च्या ऐवजी खाली 2 शून्य देऊन टाकू. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं 2नं फक्त कोणायचं आहे 0 6 2 12 चालेल 1 12 2 24 आणि 1 25 म्हणजे 2520 आलं. 2520 कुठं दिसतं आहे का नाही म्हणजे नन ऑफ दिस हेज आन्सर. नेक्स्ट
The number of machines manufactured by factory D is what percent more or less than the number of machines manufactured by B? बघा आता डीमध्ये हे बीपेक्षा किती पर्सेंटनं मोर ऑर लेस आहे असं विचारलं आहे. आता बघा डीचं कम्पॅरिझन बी सोबत करायचं आहे. डी किती आहे 15, बी किती आहे 25. मग हे 15 हे 25पेक्षा काय आहे लेस आहे. कितीनं लेस आहे 10नं लेस आहे. कम्पॅरिझन कोणासोबत करायचं आहे बी सोबत करायचं म्हणजे बीला खाली मांडायचं इंटू 100. टक्केवारी विचारली होती 25 एके 25 25 चोक 100 10 चोक 40%. 40% हे डीमध्ये बीपेक्षा लेस आहे. 40% ऑप्शन डी. नेक्स्ट, when a bus travels with 4/5 of its usual speed, it reaches its destination 4 hours late. What is the actual time taken by bus to reach the destination with its usual speed? काय सांगितलं, एक बस आहे तिनं काय केलं 4/5 ऑफ इट्स युज्युअल स्पीड म्हणजे काय केलं तिनं ॲक्च्युअल स्पीड जे होतं तिचं तिच्या 4/5 भाग ह्या वेगानं जर ती गेली तर तिला 4 तास लेट होते असं सांगितले. तर तिचा ॲक्च्युअल टाईम काय असेल असं विचारले. बघा आता कम्पॅरिझन कोणाला केले ॲक्च्युअल टाईमला केले. ॲक्च्युअल आणि न्यू स्पीड. बघा आता पहिल्यांदा स्पीडच आपल्याला दिले. ॲक्च्युअल स्पीड मग कम्पॅरिझन कोणाला केले ज्याला कम्पॅरिझन केले ते आपण छेदात असते कधी पण व्हॅल्यू. ॲक्च्युअलमध्ये किती आहे 5 आहे. न्यू काय आहे 4. पहिलं स्पीड 5 होतं आता काय झालं 4 झालं म्हणजे स्पीड कमी झालं. ज्यावेळेस डिस्टन्स तर सेमच असतं. आता ए बस आहे असं गृहीत धरू आपण. ए बस काय झाली ह्या यम आणि यन हे दोन डेस्टिनेशन यमकडून यनकडं चालले समजा. तर त्यावेळेस काय झालं आता समजा जर पहिलं 5 स्पीड होतं आता 4 स्पीड घेणार आहे म्हणजे काय होणार आहे ऑब्वियसली तिला टाईम जास्तच लागणार आहे. बरोबर आहे का. म्हणजेच काय होणार आहे जस्ट काय असणार आहे त्याच्या रिव्हर्स असणार आहे टाईमचं. म्हणजे जर समजा स्पीड जर कमी केलं तर टाईम काय लागणार आहे जास्त लागणार आहे. आणि जर समजा स्पीड वाढवलं तर टाईम काय लागणार आहे ॲक्च्युअलपेक्षा कमी लागणार आहे. म्हणजे आता टाईमचा रेशो काय येणार आहे इथं आपला 4:5 जस्ट उलटा करून घ्यायचा. आता बघा न्यू टाईम किती लागते म्हणून सांगितलं तिला 4 तास जास्त लागते. म्हणजे 4पेक्षा इथं रेशोमध्ये कितीनं जास्त लागते 4पेक्षा 5 कितीनं जास्त आहे 1नं जास्त आहे. 1 रेशो म्हणजेच इकडं तासात किती दिलं तर आपल्याला 4 दिलं तर 1 म्हणजे 4 भेटलं. तर ॲक्च्युअल टाईम तिचा काय आला आहे 4 रेशो आला आहे. म्हणजे 4 म्हणजे किती काढायचं आपल्याला तर 4 चोक 16 म्हणजे ॲक्च्युअल तिचा टाईम काय असणार आहे 16 आवर्सला असणार आहे. म्हणजे ऑप्शन ई. नेक्स्ट, a pipe can fill a tank in 50 minutes while another pipe can empty the tank in 70 minutes. If both pipes are opened together, then in how many minutes will the tank be full? काय म्हणले बघा आता ए आणि सी अशा 2 पाईप आहेत असं आपण गृहीत धरू. ए काय करते आपण पाणी भरते आणि सी काय करते वजा करते असं गृहीत धरू. आता बघा एला टाईम किती लागते तर 50 मिनटं लागते. सीला किती लागते 70 मिनटं टाईम लागते रिकामं करायला. तर ह्यांचा LCM म्हणजेच काय असते टोटल वर्क असतं. टोटल वर्क म्हणजेच आपण इथं टाईम अँड वर्कमध्ये टोटल वर्क घेतो आणि पाईप अँड सिस्टममध्ये टोटल कॅपॅसिटी ऑफ टँक घेतो. 50 आणि 70 7 आणि 5चाच LCM काय झाला 35 झाला. आणि ह्या दोन्हीला पण 1 शून्य म्हणून इथं पण 0 देऊन टाकू. 5 7 35 7 5 35 म्हणजे हा रेशो येताना आपल्याला काय आला आहे एफिशियन्सीचा आला आहे. हे काय झालं आहे टाईमचं आहे. बरोबर आहे का. तर आता हे दोन्ही काय केले ते सायमल्टेनियसली ऑपरेट केले ते म्हणजे दोन्ही ॲट ए टाईम चालू केले ते. म्हणजे ए पाणी भरायला पण चालू आहे आणि सीनं पाणी रिकाम पण करायला चालू आहे. जर समजा 7 पाणी भरत असेल तर 5 पाणी काय असणार आहे त्यातनं वजाच होत असणार आहे कारण दोन्ही पण सायमल्टेनियसली चालूच आहेत. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये भरत किती असणार आहे 7 भरलं आणि 5 जर समजा 7 लिटर भरलं आणि 5 लिटर जर वजा केलं तर 2 लिटर आलं. बरोबर आहे का. 2 लिटरच आपण भरत असणार आहे ॲक्च्युअलमध्ये. तर 350 लिटर भरण्यासाठी टोटल किती टाईम लागेल बघा. 350 लिटर भरण्यासाठी 2 लिटर प्रमाणे किती टाईम लागणार आहे तर बे 7 14 1 उरला बे 5 10 175 मिनिट टाईम लागणार आहे. 175 मिनिट म्हणजे ऑप्शन
B.